स्टुडंट्स, टेक्स्टबुक पेज नंबर 23वर पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हा पॉईंट आहे आणि हा मुद्दा तुम्हाला शिकवत असताना सुरुवातीला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं आपल्याकडे जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये काय रिलेशन आहे हे समजावून सांगायच्या अगोदर कॅन यू टेल नावाची एक ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. तर कॅन यू टेलमधून म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ज्या बाबी शिकलेल्या आहेत त्या बाबीवर तुमची एक टेस्ट घेतलेली आहे आणि त्या टेस्टच्या माध्यमातून तुमच्यावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ॲक्च्युली ह्या 3 क्वेश्चनमधून क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड अँड क्वेश्चन नंबर 3 या 3 क्वेश्चनमधून तुम्हाला प्रॉपर हे समजेल की पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या रिलेशनकडे आपण कोणत्या अँगलनं पाहायचं आहे. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ही जी तुमची कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिल्यानं अधिक मजबूत होणार आहे ती कॉन्सेप्ट तुमची आणि ती तुम्हाला चांगली समजणार आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल it is seen that the elements lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belong to the period 2. Write down electronic configuration all of them. आपण गेल्या आपल्या प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ग्रुप्स आणि पिरियड्स म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलचे जे फीचर्स होते किंवा त्याचं जे काही स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हॉरिझॉन्टल रोजला आपण पिरियड्स बोलतो किंवा व्हर्टिकल कॉलम्सना आपण ग्रुप्स बोलतो. तर आता इथं आपण जो विचार करणार आहे तो फक्त हॉरिझॉन्टल रोजचा म्हणजे पिरियडचा विचार करणार आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनशी असणारं जे काही रिलेशन आहे ते आपण या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता या क्वेश्चनपुरतं आपण पाहणार आहेत. हा जो प्रश्न तुम्हाला असा विचारला आहे की मॉडर्न पिरियडिक टेबलचं अवलोकन करत असताना हे जे तुम्हाला एलिमेंट्स दिलेले आहेत ह्या एलिमेंट्सचं काय करा तुम्ही राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ऑल ऑफ देम म्हणजे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही इथं लिहा असं सांगितलेलं आहे. तर यामध्ये आता हा जो पिरियड सेकंड पिरियड आहे हा सेकंड पिरियड इकडं तुम्हाला मांडलेलं आहे. जसं की इथं आता आपण पाहूया की इथं सुरुवातीला इथं हायड्रोजन आहे, हा फर्स्ट ग्रुप आहे तुमचा आणि हा 18 ग्रुप आहे. तर इकडं हेलियम आहे, त्यानंतर इकडं लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन आहे. ओके. तर आता इकडं हा जो आहे ना ही पहिली हॉरिझॉन्टल रो आहे, ही दुसरी हॉरिझॉन्टल रो आहे. म्हणजेच काय की दुसऱ्या हॉरिझॉन्टल रोमधले जे सर्व ऑल एलिमेंट्स आहेत ते इकडं घेण्यात आलेले आहेत आणि याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला विचारलेलं आहे. आता हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इथं लिहित असताना हा तुम्हाला माहीत आहे की याचा हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे, हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 3 आहे, बेरिलियमचा 4, याचा 5, 6, 7, 8, 9 अँड 10. आता आपण याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी ऑलरेडी इकडं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन संपूर्ण लिहिलेलं आहे, पण इकडं अजून तुम्हाला चांगलं समजण्यासाठी मी इकडं अजून ते लिहित आहे. म्हणजे जसं की इकडं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर बघितलं तर इकडं काय होईल म्हणजे ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲक्च्युली एखाद्या एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये टोटल असणारे प्रोटॉन्स किंवा मी असं तुम्हाला बोललेलो होतो की त्या न्यूक्लियसच्या भोवती ज्या शेल्स असतात त्या शेल्सवर प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह पार्टिकल्स आणि इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह पार्टिकल. आता जे पॉझिटिव्ह पार्टिकल्स असतात आणि निगेटिव्ह पार्टिकल्स असतात यांची संख्या मी तुम्हाला सांगितलेलं असते की ते संख्येने सेम असतात. ओके. तर आपण इकडं हे जे आहेत ना हे म्हणजे लिथियम हा जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहेत ते 3 आहेत, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अल्सो 3. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की हे इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपण इथं करून घेणार आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आता इथं पहिली जी के शेल आहे यल शेल आहे, इथं देखील काय होणार आहे के शेल होणार आहे, यल शेल होणार आहे, इथं के शेल यल शेल होणार आहे, के शेल यल शेल, के शेल यल शेल, के शेल यल शेल. मी आता थोडंसं इथं जवळ लिहितोय कारण मला पुरेशी जागा नाही आहे इकडं. तर के शेल यल शेल, के शेल यल शेल. आता या शेल्समध्ये इथं जो आपला ज्या पद्धतीने के शेलचे जे त्याच्यामध्ये जी मॅक्झिमम त्याची कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रॉन सामावून घ्यायची तर ती किती आहे तर 2 आहे. तर के शेलमध्ये हे प्रत्येक ठिकाणी 2च इलेक्ट्रॉन्स येणार आहेत. तर इथे हे 2 इलेक्ट्रॉन्स असे येणार
हे 2 इलेक्ट्रॉन्स येणार आहे. ह्या सर्व जे ऑल एलिमेंट्स आहेत या ऑल एलिमेंट्सच्या फर्स्ट शेलमध्ये ओन्ली 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आता त्यानंतर इकडं सेकंड जो शेल आहे, सेकंड शेलमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन्स लावतो, तर सेकंड शेलमध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्स लावायचे असतात. म्हणजे जसं की त्याचं बेसिक शेड्यूल आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं, ते बेसिक शेड्यूल कसं आहे 2 8 18 32. आपल्या अवेलेबिलिटीप्रमाणे म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या अवेलेबिलिटीप्रमाणे आपण ते इलेक्ट्रॉन्स देत जातोय. फॉर एक्झाम्पल आता इथं के शेलमध्ये ज्यावेळेला मी 2 इलेक्ट्रॉन्स देईल, 2 इलेक्ट्रॉन्स दिल्यानंतर इथं काय होणार आहे की इथं हा जो आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे, जी इलेक्ट्रॉन्सची अवेलेबिलिटी आहे, ती इलेक्ट्रॉन्सची अवेलेबिलिटी 3 आहे. तर 2 1 टोटल किती झाली आहे, टोटल मिळून 3 झालेले आहेत. तर इकडं बेरिलियम आहे, तर बेरिलियममध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स अवेलेबल किती आहेत आपल्याकडं, तर 4 आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये 2 के शेलला आणि एल शेलला 2. बोरॉनमध्ये पहिल्या के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि एल शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर कार्बन आहे, पहिल्या के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, देन 4 इलेक्ट्रॉन्स, 4 + 2 = 6. देन नायट्रोजन आहे 2 + 5, 5 + 2 = 7. ऑक्सिजन आहे 2 6, 2 6, 2 + 6 8. फ्लोरीन 2 + 7 9 and 2 + 8. आता इथं आपल्याकडे इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी असल्यामुळेच आपण काय केलं, इकडं 2 8 हे इलेक्ट्रॉन्स इकडे काय ठेवू शकलो. इकडे अवेलेबिलिटी नव्हती, त्यामुळे इकडं इलेक्ट्रॉन्स अवेलेबिलिटी जी आहे ती अवेलेबिलिटी आहे 9. तर त्यामुळेच आपण 2 7 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इकडे लिहिलेलं आहे. आता हेच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं जाईल, हे 2 1 असं होईल. बेरिलियमचं 2 2 होईल. त्याच सगळ्या बाबी इकडं मी हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, हेच सगळं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी इकडे लिहिलेलं आहे. म्हणजे इथे हे जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 1 2 2 2 3 बोरॉनचं. त्यानंतर कार्बन 2 4 2 5 2 6 2 7 2 8 अशा पद्धतीनं. आता याच्यामध्ये पुढचा जो क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन, तो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारला आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये, इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. आता याच्यामध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स तुम्हाला सेम दिसत आहेत का, असं विचारलेलं आहे. तर इथं तुम्हाला आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम कधी दिसणार तुम्हाला, हा एक तुम्ही थोडासा विचार करा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम कधी दिसणार, ज्या वेळेला आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सप्रमाणे आपण काय तयार केलेले आहेत, तर आपण ग्रुप्स तयार केले आहेत. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सप्रमाणे ज्या वेळेला आपण ग्रुप तयार करू, तर आपल्याला व्हर्टिकल कॉलम्समध्ये जे आहेत ते आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम मिळणार. आपल्याला पिरियडमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम भेटणार नाहीत. आपण जर चेक करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो फर्स्ट ग्रुप आहे, या फर्स्ट ग्रुपचा आपण जर विचार केला, जसं की हायड्रोजन आहे, लिथियम आहे, त्यानंतर इकडं पुढं हा या तुम्ही पुढच्या म्हणजे हा जो आहे तो फर्स्ट हॉरिझॉन्टल रो आहे, ज्याला फर्स्ट पिरियड बोलतो, सेकंड पिरियड, त्यानंतर हा समजा इकडं थर्ड पिरियड आलेला आहे, हा फोर्थ पिरियड आहे, हा फिफ्थ पिरियड. पण हा व्हर्टिकल कॉलम जो आहे तो याला काय बोलू आपण, फर्स्ट ग्रुप. हा जो आहे तो फर्स्ट ग्रुप आहे. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम कधी असतील की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हायड्रोजन, लिथियम, त्यानंतर इथं सोडियम आहे, त्यानंतर इथं पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे, सिझियम आहे आणि फ्रान्सियम आहे. तर यामध्ये आता तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात येईल की याचा हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर 1 आहे, तर याच्या लास्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. लिथियमच्या लास्ट सेलमध्ये देखील तुम्ही इथं पाहिलं की तुम्ही इथं 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. आता सोडियमचं ज्यावेळेला मी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहीन त्यावेळेला ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी कसं लिहायला पाहिजे, याचा जो 11 आहे ॲटॉमिक नंबर, पोटॅशियमचा 19 आहे, तर इकडं मी 2 8 1 लिहील. याचा पोटॅशियमचा जो आहे, सोडियमचा मी 2 8 1 लिहील, पोटॅशियमचा जो आहे तो 2 8 8 1 लिहील. त्यानंतर इथं देखील जे काही याचं रुबिडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येईल 2 8 लास्टच्या ऑर्बिटमध्ये 1 येईल, त्यानंतर 2 8 18 जे काय असेल ते लास्टच्या ऑर्बिटमध्ये 1 2 8 1. म्हणजे इथं तुम्हाला एक गोष्ट जाणवते की आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम कुठे भेटतात, तर ग्रुपमध्ये, ज्याला आपण व्हर्टिकल कॉलम बोलतो. तर त्या ग्रुपमध्ये आपल्याला इथं सेम, म्हणजे जसं इथं मी तुम्हाला इथं देखील लास्ट ऑर्बिटला हायड्रोजनच्या एकच असेल, इथं तुम्हाला हे सेम काय भेटतात, इलेक्ट्रॉन्स भेटतात.
सेम इलेक्ट्रॉन्स भेटतात. पण ते ग्रुपमध्ये आपण विचार करतोय आता या क्वेश्चनच्या बाबतीत आपण पिरियडमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल रोमध्ये तुम्हाला सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मिळतात का? नाही. कारण इथं आपल्याला लिथियमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, तर बेरिलियमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बेरिलियममध्ये 2 आहेत, बोरॉनमध्ये 3 आहेत, कार्बनमध्ये 4 आहेत, नायट्रोजनमध्ये 5 आहेत, ऑक्सिजनमध्ये 6, फ्लोरिनमध्ये 7, निऑनमध्ये 8. त्यामुळं नो, ऑल दीज एलिमेंट्स हॅव डिफरंट नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, हा क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 आहे, इज द नंबर ऑफ शेल्स ऑफ आता क्वेश्चन नंबर 3 आहे, इज द नंबर ऑफ शेल्स द सेम इन दिस? येस, ऑल दीज एलिमेंट्स हॅव सेम नंबर ऑफ शेल्स, दॅट इज के अँड एल. आता मी तुम्हाला इथं सांगितलंच की आता तुम्ही ज्या वेळेला LHS to RHS तुम्ही इकडं मूव्ह व्हायला लागलं आहे त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट जाणवती की आपल्याला इकडं लास्ट ऑर्बिटमधला एक एक इलेक्ट्रॉन इथं वाढताना तुम्हाला दिसतोय. म्हणजे ह्या लिथियमपेक्षा बेरिलियममध्ये एक इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिटला वाढलेला आहे. इकडं बोरॉनचा देखील विचार केला तर लास्ट ऑर्बिटला हा एक इलेक्ट्रॉन वाढलेला आहे, इकडं एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज झालेलं आहे, इकडे एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज झालेलं आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या सर्व एलिमेंट्सच्या शेल्स मात्र 2च राहिलेले आढळतात. म्हणजे ही के शेल, ही के शेल आणि ही यल शेल, ही के शेल यल शेल, ह्या प्रत्येक जे हे एलिमेंट्स आहेत लिथियम टू निऑनपर्यंतचे जे सगळे एलिमेंट्स आहेत जे सेकंड हॉरिझॉन्टल रोमध्ये म्हणजे सेकंड पिरियडमध्ये लोकेट झालेले आहेत, त्या सर्व एलिमेंट्सचे जे नंबर ऑफ शेल्स आहेत किंवा नंबर ऑफ ऑर्बिट्स आहेत ते ओनली 2 आहेत. ओके, तर इथं आपण त्यासाठीच येस, ऑल दीज एलिमेंट्स हॅव सेम नंबर ऑफ शेल्स, दॅट इज के अँड एल असं त्या क्वेश्चनचं ॲन्सर लिहिलेलं आहे. आता क्वेश्चन जो आहे तो स्टेट द रिलेशन्स बिटवीन पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि त्याचा पिरियडशी काय संबंध आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्यामध्ये उत्तर लिहित असताना आता तुमच्या एक गोष्ट निश्चित लक्षात आली असेल की द पोझिशन ऑफ ॲन एलिमेंट इन द पिरियड इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ शेल्स, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. म्हणजे हॉरिझॉन्टल रो ज्याला आपण पिरियड बोलतो तर त्यामधील जे एलिमेंट्सचं लोकेशन असेल ते लोकेशन कोणत्या आधारावर आणि जे ग्रुप्स आहेत ज्याला व्हर्टिकल कॉलम्सना आपण ग्रुप्स बोलतो, तर ग्रुप्समधले जे एलिमेंट्स आहेत सगळे त्या एलिमेंट्सचं जे प्लेसमेंट आहे ते प्लेसमेंट कोणत्या बेसिसवर करण्यात आलेलं आहे. तर जसं आपण इथं पाहिलं की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉननुसार आपण फर्स्ट ग्रुपमध्ये सर्व एलिमेंट्सना काय केलेलं आहे, लोकेट केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण नंबर ऑफ शेल्सनुसार इकडं हायड्रोजन, हिलियम किंवा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन, निऑन या एलिमेंट्सना काय केलेलं आहे, इकडं स्थान दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही जर इकडं अजून एक 2 एक्झाम्पल म्हणजे तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की इकडं हायड्रोजन आणि हेलियम हे जे 2 एलिमेंट्स आहेत, हे 2 एलिमेंट्स फर्स्ट पिरियडमध्ये का आहेत की हायड्रोजन आणि हेलियम हे जे 2 एलिमेंट्स आहेत ते फर्स्ट हॉरिझॉन्टल रोमध्ये किंवा फर्स्ट पिरियडमध्ये का लोकेट केलेले आहेत? कारण त्यांच्या नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत त्या नंबर ऑफ शेल्स किती आहेत? देर आर ओनली 1 नंबर ऑफ शेल्स प्रेझेंट इन हायड्रोजन अँड हेलियम बिकॉज चेक हियर. आता इथं हायड्रोजनचा आपण विचार केला तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. तर हायड्रोजनची जी नंबर ऑफ शेल होईल, इथं आता हायड्रोजन मी दाखवतो तुम्हाला, इथं हायड्रोजन आहे, इथं हा हेलियम आहे. तर हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. तर इथं हे समजा हे हायड्रोजनचं हे न्यूक्लियस आहे आणि याच्या भोवतीची फर्स्ट ऑर्बिट आहे आणि हे हेलियमचं न्यूक्लियस आहे. तर याच्या भोवतीची ही ज्यावेळेला फर्स्ट शेल असेल त्याच्या भोवतीचं त्यावेळेला इथं हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे पण हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. हा जो आपला आहे तो आपला आहे फर्स्ट पिरियड, फर्स्ट हॉरिझॉन्टल रो, फर्स्ट पिरियड. आता यानंतर इकडं जे लिथियम आहे किंवा बेरिलियम आहे किंवा बोरॉन आहे किंवा कार्बन आहे, नायट्रोजन आहे, तर यांच्या देखील शेल्स कशा पद्धतीनं होणार आहेत की इथं लिथियममध्ये आपण हा न्यूक्लियस, याचं हे फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, न्यूक्लियस ऑफ बेरिलियम फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, बोरॉन न्यूक्लियस फर्स्ट शेल, सेकंड शेल, कार्बन न्यूक्लियस फर्स्ट शेल, सेकंड शेल. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की आता जसं की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन याचा जो ॲटॉमिक
नंबर आता मी जसं म्हटलं तुम्हाला 3 आहे, बेरिलियमचा 4 आहे, बोरॉनचा 5, याचा 6 आहे. तर याच्यामध्ये ह्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन्स, सगळ्यांच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत इथं. पण याप्रमाणे म्हणजे जसं याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बनेल, इथं जसं बनवलं आहे आपण, तर त्या पद्धतीने इथं एक लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन, याच्या लास्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन्स, याच्या लास्ट ऑर्बिटला 3 इलेक्ट्रॉन्स, याच्या लास्ट ऑर्बिटला 4 इलेक्ट्रॉन्स. अशा पद्धतीनं म्हणजेच काय की लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये इन्क्रीज होत आहेत, बट याच्या शेल्स समान राहत आहेत. तर त्याचमुळं हा जो आहे तो आपला फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे. अजून आपण थर्ड पिरियडमध्ये गेलो तर थर्ड पिरियडमध्ये देखील आपल्याला या गोष्टी सेम आढळतील की थर्ड पिरियडमध्ये काय होतं की ज्यांच्या नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत त्या नंबर ऑफ शेल्स ज्यांच्या 3 आहेत त्यांना थर्ड पिरियडमध्ये आपण त्या एलिमेंट्सना, सर्व एलिमेंट्सना, ज्या एलिमेंट्सच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशननुसार 3 शेल्स होतात त्या एलिमेंट्सना आपण काय केलेलं आहे की थर्ड पिरियडमध्ये आपण लोकेट केलेलं आहे, प्लेसमेंट दिलेलं आहे त्यांना. जसं की इकडे देखील हा सोडियम आहे किंवा हा सोडियम नंतर हा मॅग्नेशियम आहे आणि इकडे ॲल्युमिनियम आहे. तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 11 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे, याचा 13 आहे. आणि यानुसार ज्या वेळेला आपण विचार करतोय की सोडियम जो आहे तो सोडियमचं हे न्यूक्लियस, ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट, ही थर्ड ऑर्बिट, बघा 3 शेल झाले का, 1 2 3 3 शेल्स झालेले आहेत. हे मॅग्नेशियमचा हा न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. ॲल्युमिनियमचा हे न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. ओके. तर आता यामध्ये आपल्याला इथं ॲल्युमिनियमचं जे ॲटॉमिक नंबर आहे ते 13 आहे. तर इकडं याच्या मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट शेल इज 2 इलेक्ट्रॉन. इकडं 8 इलेक्ट्रॉन्स येतील, 1 2 3 4 5 6 7 8 अँड देन म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती येईल, 281. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 282, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 283. आणि यानुसार हे सगळे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, या शेल्समध्ये भरत जाणार आहेत. त्यामुळं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम किंवा इतर एलिमेंट्स त्याच्याबरोबरीचे जे पिरियड नंबर 3मध्ये आहेत त्या एलिमेंट्सना काय केलं आपण तिसऱ्या पिरियडमध्ये स्थान दिलेलं आहे. त्यामुळेच मी इकडे जो पहिला पॉईंट लिहिलेला आहे तो पहिला पॉईंट काय लिहिलेला आहे, द पोझिशन ऑफ ऑल एलिमेंट इन द पिरियड डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ शेल्स, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट. सेकंड जो पॉईंट आहे, द एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल बिलॉंग टू द सेम पिरियड. फॉर एक्झाम्पल इन द सेकंड पिरियड, जसं मी तुम्हाला सांगितलं, इन सेकंड पिरियड ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल द एलिमेंट्स lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon have 2 shells, that is K and L. Hence these elements belong to the second period. आता तिसरा जो पॉईंट आहे तो तिसरा पॉईंट या आन्सरमधला आहे. when we travel left to right, LHS to RHS, बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड स्टार्ट्स ॲडिंग अ न्यू इलेक्ट्रॉन इन अ शेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आढळते की ज्या पद्धतीनं आपण LHS टू RHS आपण मूव्ह होऊ, आपण ट्रॅव्हल करू, त्यावेळेला ह्या लास्ट ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन तुम्हाला इकडं वाढताना दिसतोय. जसं की लिथियममध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे लास्ट ऑर्बिटला, तर इकडं बेरिलियमचा सेकंड ऑर्बिटमध्ये सेकंड शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, बोरॉनच्या लास्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, कार्बनच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर तुम्ही नायट्रोजनमध्ये येणार त्यावेळेला त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स, इकडं ऑक्सिजनमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, फ्लोरिनमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आणि निऑनमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन तुम्हाला ॲड होताना दिसतोय लास्ट शेलमध्ये. तसेच इकडं मी तुम्हाला ह्या नोट्समध्ये देखील हे अशा पद्धतीनं दर्शवलेलं आहे, दाखवलेलं आहे. हे 3 पॉईंट झाल्यानंतर जो फोर्थ पॉईंट आहे, द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल. आता आपण काय करतोय की या इकडं हा जो आहे आपण काय केलेला होता, आपण काही ग्रुप्स आणि काही पिरियड्स घेऊन हे पाहू शकतोय. एलिमेंटची जी केमिकल रिॲक्टिव्हिटी असते ती केमिकल रिॲक्टिव्हिटी ॲक्च्युली त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर आणि त्याचा जे टोटल नंबर ऑफ शेल्स आहेत ते टोटल नंबर ऑफ शेल्स आणि टोटल नंबर ऑफ शेल्स आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे एलिमेंट्सच्या केमिकल रिॲक्टिव्हिटीवर किंवा रासायनिक अभिक्रियाशीलता
म्हणजे मूलद्रव्याची इतर मूलद्रव्यांच्या बरोबर जी काही रासायनिक अभिक्रिया होते त्यावर कसा प्रभाव टाकतात हे आपण ह्या 4th पॉईंटमधून बघणार आहे. तर आता हा 4th पॉईंट बघत असताना आपण काय करूया की हा जो फर्स्ट पिरियड आहे, फॉर एक्झाम्पल हा इथं फर्स्ट पिरियड मी लिहितोय, म्हणजे फर्स्ट पिरियडचा मी विचार करणार आहे, सेकंड पिरियडचा मी विचार करणार आहे, थर्ड पिरियडचा मी विचार करणार आहे आणि त्याचबरोबर मी फर्स्ट ग्रुपचा पण विचार करणार आहे. आता हा मुद्दा तुम्हाला समजावून सांगत असताना आपण पहिल्यांदा या फर्स्ट पिरियडमध्ये आहोत. हा आपला सेकंड पिरियड आहे आणि हा आपला थर्ड पिरियड आहे. तर इथं हायड्रोजन आहे, इथं हा हेलियम आहे, इथं हेलियम आहे, इथं लिथियम आहे, इथं बेरिलियम, इथं बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन आहे. आता इथं विचार करत असताना हा आपला फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, इथं हा सोडियम, हा मॅग्नेशियम, हा ॲल्युमिनियम, हा सिलिकॉन, हा फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. इकडे या फोर्थ पिरियडमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम हे आपले फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत. आणि मी आता काय करेल की याच्यामध्ये फर्स्ट ग्रुपचा फक्त विचार याच्यामध्ये करणार आहे. म्हणजे हा आपला जो आहे हा फर्स्ट ओ ग्रुप आहे, म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, त्यानंतर रुबेडियम, सीझियम, फ्रान्सियम. हा फिफ्थ पिरियड, हा सिक्स्थ पिरियड, हा सेवन्थ पिरियड. हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सगळे पिरियड्स आणि ग्रुप्स हा एकच ग्रुप मी लिहिलेला आहे आणि तुम्हाला 3 पिरियड्स मी समजावून सांगण्यासाठी लिहिलेले आहेत की एलिमेंट्स जे असतात ते एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन एलिमेंट्सच्या केमिकल रिॲक्टिव्हिटीवर कसा प्रभाव टाकतो. तर ती गोष्ट समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं हा मॉडर्न पिरियडिक टेबलचा काही अंश मी तुम्हाला इकडे घेतलेला आहे, काही भाग त्याचा घेतलेला आहे इकडं. तर इकडं आता हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे, हेलियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये इथंच लिहिलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. These first 20 elements are here. तर आता यामध्ये आपण पहिल्यांदा विचार करत असताना आपण नंबर ऑफ शेल्सचा विचार करूया. तर नंबर ऑफ शेल्स ज्या होणार आहेत, आता इथं ज्यावेळेला हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम असं ज्या पद्धतीनं आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये अप टू डाऊन येऊ, त्यावेळेला इथं हायड्रोजनच्या ज्या नंबर ऑफ शेल्स होणार आहेत, त्या हायड्रोजनच्या नंबर ऑफ शेल्स ज्या होणार आहेत ते किती होणार आहेत की त्या नंबर ऑफ शेल्स होणार आहेत. आता इथं हे हायड्रोजनचं न्यूक्लियस आणि त्याच्या भोवतीची फर्स्ट शेल, लिथियमचं हे न्यूक्लियस त्याच्या भोवतीच्या ह्या 2 शेल्स, सोडियमचं हे न्यूक्लियस आणि त्याच्या भोवतीच्या ह्या 3 शेल्स. ओके. तर जसं आपण अप टू डाऊन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये यायला लागलोय त्या पद्धतीनं काय व्हायला लागलं की ह्या नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत त्या नंबर ऑफ शेल्स आपल्याला इन्क्रीज होताना दिसतात. म्हणजेच काय की इकडे ज्या वेळेला आपण फ्रान्सियममध्ये येऊ त्यावेळेला देखील आपल्या नंबर ऑफ शेल्स काय झालेले असतील, इन्क्रीज झालेले असतील. तर यामध्ये आता इकडं आता फ्रान्सियममध्ये मग नंबर ऑफ शेल्स किती असतील, तर नंबर ऑफ शेल्स ज्या असतील त्या 7 असतील. कारण आता आपण शिकलो ना की फ्रान्सियम जर समजा 7th हॉरिझॉन्टल रोमध्ये असेल म्हणजे 7th पिरियडमध्ये असेल तर त्याच्या शेल्स किती व्हायला पाहिजेत, त्याच्या शेल्स व्हायला पाहिजेत 7. तर या पद्धतीनं आपण पोटॅशियमचे जे आहेत ते पोटॅशियमचे जे नंबर ऑफ शेल्स होतात त्या नंबर ऑफ शेल्स 4 होतील. म्हणजे अशा पद्धतीनं हे पोटॅशियमचं अजून थोडंसं नंबर ऑफ शेल्स काय होतील, एकाने वाढत जातील. म्हणजे जसं आपण अप टू डाऊन येतोय त्या पद्धतीनं नंबर ऑफ शेल्स ह्या वाढत असताना दिसतात आपल्याला. या ऑर्बिट्स इन्क्रीज होत असताना आपल्याला एक गोष्ट आढळते की
हा जो एक इलेक्ट्रॉन आहे, आता इकडं आपण जर लास्ट ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन पाहिला, हा इलेक्ट्रॉन आहे लास्ट ऑर्बिटमधला, तर लास्ट ऑर्बिटमधला जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या न्यूक्लियसपासून दूर जाताना आपल्याला आढळतोय. तर इकडे देखील इकडे काय होईल की जेवढ्या शेल्स, नंबर ऑफ शेल्स वाढतील तेवढ्या काय होणार आहेत की याच्यामध्ये जो लास्ट ऑर्बिटला जो इलेक्ट्रॉन असणार आहे तो ह्या न्यूक्लियसपासून काय होणार आहे की दूर जाणार आहे. आणि तो दूर जात असल्यामुळेच काय होतंय की त्या न्यूक्लियसमध्ये जे काही प्रोटॉन्स असणार आहेत त्या प्रोटॉन्सचं एक नियंत्रण, म्हणजे प्रोटॉन्सनी काय केलं असतं, त्या संपूर्ण इलेक्ट्रॉन्सना आपल्याकडे जे काही ओढून धरलेलं असतं ती ओढून धरायची त्याचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल काय होणार आहे, यामुळं तो कंट्रोल कमी होणार आहे. आणि त्याचमुळे जेवढ्या नंबर ऑफ शेल्स जास्त होतील एलिमेंट्सच्या तेवढी त्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता काय असेल, जास्त असेल. म्हणजे ते पुढच्या एलिमेंट्स बरोबर लवकर रिॲक्ट होतील आणि केमिकल रिॲक्शन होऊन त्यातून कंपाऊंड फॉर्म होतील. तर मला वाटतं की हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. आता दुसरा मुद्दा असा आहे की इथं ज्या वेळेला आपण व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS और व्हेन वी मूव्ह इन अ पिरियड, त्यावेळेला आपण पाहतोय की ह्या पिरियडमध्ये तुम्हाला मी एक सांगितलं की लास्ट ऑर्बिटमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स एक काय करतात की ते फिलअप होत जातात, ते भरत जातात ते इलेक्ट्रॉन्स. आणि हे इलेक्ट्रॉन्स भरत गेल्यामुळं आपल्याला जी केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे ऑर्बिट्स, म्हणजे आपण ज्या वेळेला पिरियडमध्ये LHS टू RHS जातोय त्यावेळेला केमिकल रिॲक्टिव्हिटी कमी होत जाताना दिसणार आहे. कारण ज्या वेळेला लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स काय होतील, भरत जातील. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण सोडियमचा जर विचार केला तर सोडियमचा विचार केल्यानंतर इथं सोडियमचा हा न्यूक्लियस फर्स्ट शेल, सेकंड शेल आणि थर्ड शेल आहे. आणि इकडं आपण क्लोरीनचा विचार करूया. तर क्लोरीनचा विचार करत असताना इकडं क्लोरीनचं न्यूक्लियस फर्स्ट शेल, सेकंड शेल आणि थर्ड शेल आहे. तर यामध्ये इथं हा लास्ट ऑर्बिटला एक इलेक्ट्रॉन राहणार आहे. इकडं फर्स्ट याच्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, इथं 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे लास्ट ऑर्बिटला. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 287 आहे. म्हणजे इकडं 2 इलेक्ट्रॉन्स आणि इकडं सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6 7 and 8, and then 1 2 3 4 5 6 and 7 इलेक्ट्रॉन्स. मग आता हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन काय होईल, इकडं मूव्ह होईल आणि याच्यामध्ये हा मूव्ह झाला इकडं. तर याच्यामध्ये काय होईल की एक केमिकल रिॲक्शन दोघांमध्ये घडून येईल. म्हणजेच काय, इथं ह्या दोघांमध्ये जो हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो कोण आहे, तो सोडियम आहे. म्हणजे सोडियम आपला हा जो एक इलेक्ट्रॉन आहे लास्ट ऑर्बिटमधला, तो एक इलेक्ट्रॉन म्हणजे याच्याकडे कमी इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळं हे 7 जे इलेक्ट्रॉन्स, हे 7 इलेक्ट्रॉन्स इकडं अजिबात येणार नाही. तर हा एक इलेक्ट्रॉन इकडं पटकन मूव्ह होईल आणि दोघांमध्ये रिॲक्शन होऊन NaCl फॉर्म होईल. म्हणजेच याच्यामध्ये हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट जो आहे तो सोडियम आहे. का? कारण त्याचा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, त्याचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, तर त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे त्याचा 1. आणि 1 एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा पटकन काय होईल, मूव्ह होईल इकडं. आता इथं आपण दुसऱ्या पण काही गोष्टी बघतोय की जसा हा आपण सोडियमचा विचार केला, म्हणजे हा सोडियमचा ॲटम आहे, हा क्लोरीनचा ॲटम आहे. सोडियमचा ज्या पद्धतीनं आपण विचार केला, मॅग्नेशियमचा विचार केला किंवा ॲल्युमिनियमचा विचार केला किंवा सिलिकॉनचा विचार केला, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉनचा, तर इथं आपल्याला एक गोष्ट आढळेल की जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स तुमचे लेस असतील, लास्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन्सना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बोलतो, तर हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जितके लेस असतील तेवढे ते एलिमेंट्स जे असतील ते हायली रिॲक्टिव्ह असतील. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स लेस असतील म्हणजे ज्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1 2 3 असतात ते हायली रिॲक्टिव्ह असे एलिमेंट्स असतात आणि त्यामुळं ते पुढच्या एलिमेंट्सबरोबर पटकन रिॲक्ट होतात आणि रिॲक्शन करून त्यातून कंपाऊंड फॉर्म होतात. तर यासाठी 4th पॉईंटसाठी हा संपूर्ण भाग मी तुम्हाला दिलेला आहे. आता टेक्स्टबुक पेज नंबर 24वर कॅन यू रिकॉल ही ॲक्टिव्हिटी आहे. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ N फॉर द शेल्स K, L अँड M असं तुम्हाला विचारलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे म्हणजे द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन शेल्स ऑर इन ऑर्बिट्स, इट इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे ते आपण एखाद्या ॲटमचा ज्या वेळेला विचार करतोय त्यावेळेला हे ॲटमचं न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवतीची
ही फर्स्ट शेल आहे, ही सेकंड शेल आहे, ही थर्ड शेल आहे, ही फोर्थ शेल आहे. याला आपण के शेल बोलतो, एल शेल बोलतो, एम शेल बोलतो, एन शेल बोलतो. इथे हे प्रोटॉन्स आणि इथे हे न्यूट्रॉन्स असतात. आता हे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि जितके मी तुम्हाला सांगितलं होतं की यामधले जे न्यूट्रॉन्स असतात ते न्यूट्रल असतात आणि प्रोटॉन्स जे असतात ते पॉझिटिव्ह असतात. आणि जेवढे पॉझिटिव्ह पार्टिकल्स असतात तेवढेच निगेटिव्ह पार्टिकल्स जे आहेत ते ऑर्बिट्समध्ये असतात, ते मूव्ह होत असतात. तर यालाच आपण काय बोलतो, हे जे मूव्ह होताना इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं जे काही स्वरूपण आपल्याला दिसते किंवा कन्फिगरेशन दिसते किंवा जे डिस्ट्रीब्युशन दिसते आपल्याला, त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असं बोलतो. तर हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जसं की हे के, एल, एम, एन ह्या जे शेल्स आहेत, या शेल्समध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द शेल्स के, एल अँड एम. द व्हॅल्यूज ऑफ एन म्हणजे के, एल, एममध्ये एनची व्हॅल्यू काय असं विचारलेलं आहे. तर एनची जी व्हॅल्यू आहे ती, फॉर एक्झाम्पल के इज द फर्स्ट शेल. आता हा के जी आहे ती काय आहे, इथं फर्स्ट शेल आहे, तर त्यामुळं याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. एलमध्ये एनची व्हॅल्यू कसं, एलची जी व्हॅल्यू आहे ती 2 असणार आहे. आपण एमची जी व्हॅल्यू आहे ती 3 असणार आहे. एनची जी व्हॅल्यू आहे ती 4 असणार आहे. तर आता यामध्ये म्हणजेच काय, what are the values of n for the shells k, l and m? The values of n for the shells k, l and m are 1, 2 and 3 respectively. Value of k is 1, value of l is 2, value of m is 3 and value of n is also 4. What is the maximum number of electrons that can be, हा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 काय विचारलेलं आहे तुम्हाला, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी accommodated in a shell. Right formula. The maximum number of, आता तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती सामावतात त्या शेल्समध्ये असं विचारलेलं आहे आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे. तर याचा जो फॉर्म्युला आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी accommodated in a shell depends upon the value of n. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला 2n स्क्वेअर. आता 2n स्क्वेअर नावाच्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू शकतो की केची मॅक्झिमम कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन्स सामावून घ्यायची किती आहे, एलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स सामावून घ्यायची कॅपॅसिटी किती आहे, एमची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन सामावून घ्यायची कॅपॅसिटी आणि एनची किती कॅपॅसिटी आहे हे आपण काढू शकतो. तर याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो आहे 2n स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे आता आपण काय करतोय, हा दिस n स्टँड्स फॉर नंबर ऑफ ऑर्बिट. याचा आपण काय करायचं, स्क्वेअर करायचं आणि मल्टिप्लाइड बाय 2 केल्यानं आपल्याला त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये भेटत जातील. म्हणजे 1 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2, 2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2, 3 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2, 4 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2 आणि आपल्याला केची मॅक्झिमम कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन्सची भेटत जाईल आपल्याला. ज्या पद्धतीने आता हे बघा, 1 1 जा 1, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 3 3 जा 9, 9 2 जा 18, 4 4 जा 16, 16 2 जा 32. ही इलेक्ट्रॉनची जी मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे ती मी इकडे लिहिलेली आहे ऑलरेडी. तुम्हाला हे प्रॅक्टिकल मी करून दाखवलं. तर हा क्वेश्चन नंबर 3 आहे. डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द शेल्स के, एल अँड एम. शेल्स इकडे दिलेले आहेत. हे एनची व्हॅल्यू 2n स्क्वेअरनुसार जे कॅल्क्युलेशन होतं ते कॅल्क्युलेशन इकडे लिहिलेलं आहे आणि इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी इकडे लिहिलेलं आहे. इकडे आता मी तुम्हाला फोर्थ जी शेल आहे ती फोर्थ शेलची पण इकडे तुम्हाला जी मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे ती करून दाखवलेली आहे. ओके.